सावरा ते अकोट रोडवर कापसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी। अकोट तालुक्यातील सावरा येथील शेतकरी अर्जुन केशवराव जवंजाळ यांचा कापसाने भरलेला ट्रॉली ट्रक क्रमांक MH30J946 अकोट येथे शेतकरी शोरूमच्या समोर सायंकाळी 7 ते 8 या सुमारास ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। रोडचे काम चालू असल्यामुळे रोडवर पडलेल्या मोठे मोठे खड्डे गट्टे पडलेले दिसत आहे। आजवर कितीतरी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्या आहेत। शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून रोडमुळे अनेक अपघात ऍक्सिडेंट रोजच होत असतात। याकडे संबंधित माननीय आमदार साहेब यांना गावातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा परंतु आजही कुठलीही कारवाई झाली नाही। रोड दुरवस्थेमुळे मोठे मोठे खड्डे मोठे मोठे मुरुमचे ढीग लागलेले आहेत। त्यामुळे टू व्हीलर ऑटो एसटी वाहनधारकांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो। रोडवर कमी प्रमाणात पाण्याचा वापर होत असताना दिसू लागलाय। त्यामुळे सर्व रोड धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे समोरासमोर ऍक्सिडेंट होण्याची भीती नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतोय। प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसून येत आहे। तरीही जेणेकरून या रोडवर आता कुठलाही अपघात होऊ नये येत्या 4-5 दिवसाच्या आत रस्त्याचे गड्डे भरण्यात यावेत, तर शेतकऱ्यांतर्फे आंदोलनाचा इशारा दिला आहे। अपघात झाल्यास त्याला जबाबदार प्रशासन व ठेकेदार राहील अशी संबंधित प्रशासन कुठलीही गोष्टीची दखल घेत नसल्यामुळे नागरिकांना या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे। तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रोड दुरुस्ती करण्यात यावी अशी विनंती गावकरी करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुणकर, उपसंपादक अकोला। बोला सर। दर्यापूर रोडवरील रोडची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि या रोडवर कमीत कमी 300 ते 400 ट्रॉली कपास मार्केटला जाते। रस्ता खराब असल्यामुळं आजपर्यंत जवळपास 8 ते 10 ट्रॉल्या पलटी झालेल्या आहेत। शिवाजी चौकापर्यंत जवळपास 10 ते 15 ट्रॉल्या पलटी झालेल्या आहेत, परंतु तरीही शासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि लोक या बाबीला हैराण झालेले आहेत। तरी शासनाने PWDने या घटनेची दखल घ्यावी असं या शेतकरी वर्गाच्या वतीनं मी आवाहन करतो आणि जोपर्यंत हे रस्ता होत नाही तोपर्यंत ट्रॅफिक जाम करावी असं लोकांना। रस्त्याचं नाव जे आहे हे आहे अकोट दर्यापूर रोड आणि शेतकरी मोटर समोर ही ट्रॉली पलटी झालेली आहे। ही ट्रॉली पलटीच झाली नाही, ॲक्च्युली ती ट्रॉली उठलेली आहे तिथं। पदाधिकाऱ्यांनी या लोकप्रतिनिधींनी या घटनेची दखल घ्यावी असं मी शेतकऱ्याच्या वतीनं एक शेतकरी म्हणून आवाहन करतो। धन्यवाद सर। गेल्या 2 वर्षापासून शेतकरी या रोडला त्रस्त आहेत आणि गड्डे असेच आहेत। बिलकुल गड्ड्यामध्ये कोणताही फरक पडला नाही। इव्हन लोकांचा रोगराई वाढलेली यामुळं लोक श्वास घेण्यासाठी लोकांना त्रास होत आहे। तरी शासनानं दखल घ्यावी, पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे असं मी शासनाला विनंती करतो। धन्यवाद।